महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालय हिवरखेड व चंबल फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, युवक तसेच युवा शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल कुमार भोपळे हे होते. उद्घाटक म्हणून प्रसिद्ध कृषी व्यावसायिक विनय कुमार राठी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, कृषी व्यावसायिक दिगंबर टोहरे, चंबल फर्टिलायझर्स लिमिटेडचे व्यवस्थापक दीपक भारद्वाज, संस्थेचे संचालक प्रकाश खोब्रागडे, लक्ष्मण हिवराडे, संस्थेच्या संचालिका साधनाताई भोपळे, प्रेस क्लब अध्यक्ष सतीश इंगळे, अंकुश गायकवाड व नरेंद्र राऊत उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात विनय कुमार राठी यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व विशद केले. तसेच चंबल फर्टिलायझर्स अँड केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड तसेच इतर खत कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी CSR अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी भोपळे विद्यालयाची निवड केल्याची माहिती दिली. योग प्रशिक्षिका वर्षा विशाल भोपळे यांनी विविध योगासनं व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहानं योगाभ्यास केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे तसेच प्राचार्य संतोष कुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा प्रशिक्षक अक्षय मोरखडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी केले. या प्रसंगी शिक्षक, नागरिक व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ या संकल्पनेला साजेशा वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.